कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागलेली आहे आणि याचा व्हिडिओ आता समोर आलाय। पुरातत्वीय नियमानुसार संवर्धन झालेलं नाहीये। नागरिक आणि संघटनांचा प्रशासनावर आरोप होतोय। कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मंदिरामध्ये गळती लागल्याचं समोर आलेलं आहे। मंदिर संवर्धनाचा भाग म्हणून अंबाबाई देवीच्या छतावरील सिमेंटचे भाग काढण्यात आले आहेत। दरम्यान शिखराचंही संवर्धन प्रक्रिया राबवली जात आहे। मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू आहे असा आरोप काही नागरिक आणि संघटनांनी केलाय। मंदिराचं संवर्धन करत असताना ग्राइंडरचा वापर केला जात आहे असंही म्हटलंय। पुरातत्वीय नियमानुसार ही संवर्धन प्रक्रिया राबवली जात नाही असं अनेक भाविकांचं म्हणणं आहे। आपण हा व्हिडिओ पाहतोय कशा पद्धतीने गळती लागलेली आहे आपल्याला दिसतंय। पाणी झिरपत आहे आणि त्यामुळे या संदर्भात भाविकांनी त्याचबरोबर तिथल्या स्थानिकांनी आणि संघटनांनी प्रशासनावर आक्षेप नोंदवलेले आहेत। योग्य पद्धतीने याचं संवर्धन केलं जात नाहीये असा त्यांचा आरोप आहे। आपण पाहतोय जिथे नजर जाईल तिथे पाणीच पाणी दिसतंय। अंबाबाई मंदिरातली ही दृश्य आहेत आणि ही गळती लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। संवर्धन प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली जात नाहीये असाही आक्षेप नोंदवला गेलाय। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतात। प्रताप, हा व्हिडिओ समोर आलेला आहे। काही भाविकांनी आणि संघटनांनी यावर आक्षेप नोंदवलाय। नक्कीच आपण पाहतो की कोल्हापुरात जो सतत पाऊस झाला 7 दिवस त्यामध्ये अंबाबाई मंदिरात ही गळती लागल्याची दृश्य आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा असा आहे की संवर्धन प्रक्रिया ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने सुरू आहे का, अशा प्रकारचं कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे। काही संघटनांचं म्हणणं आहे। कारण आपण पाहतो की अंबाबाई मंदिराच्या छतावर जो सिमेंटचा पूर्ण थर होता तो काढलेला आहे, पण तो काढल्यानंतर तातडीनं संवर्धन प्रक्रिया ती राबवायला पाहिजे होती। कारण जर याच्यामध्ये पाणी मुरलं तर पुढे जाऊन अडचणी येऊ शकतात। हे सर्व माहिती असताना त्या ठिकाणी पुरातत्वीय जे काही संदर्भ आहेत त्याचा वापर करून या ठिकाणी मंदिराचं संवर्धन केलं जाते का याच्याबद्दल आक्षेप नोंदवला जातोय। खरं तर दबक्या आवाजात चर्चा होती, पण आता ही गळती पाहिल्यानंतर अनेकांना संताप आलेला आहे की अशा प्रकारे गळतीची प्रक्रिया असेल किंवा संवर्धनाची प्रक्रिया राबवणं पूर्णतः चुकीचं आहे। त्यामुळे देवस्थान समितीनं या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे। कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात लक्ष द्यायला पाहिजे। आता पाऊस पूर्णतः थांबलेला आहे। मंदिराच्या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष न देता पहिल्यांदा छताचं काम पूर्ण करणं गरजेचं आहे, हे या गळतीवरून दिसून येत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।